Chapter 3 Circle Problem Set 3 Question number 1 4 alternative answers for each of the following questions are given. Choose the correct alternative. Multiple choice question आहे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन 2 circles of radii 5.5 cm and 3.3 cm respectively touch each other. तर दोन सर्कल आहेत, त्या दोन्ही सर्कलचं रेडियस दिलेला आहे 5.5 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर आणि ते एकमेकांना टच करतायत. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स? तर त्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स काय आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेत. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला जे दोन सर्कल दिलेले आहेत जे एकमेकांना टच करतायत, तर या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चन मध्ये ते इंटरनली टच करतायत का एक्सटर्नली हे आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये. तर आणि आपल्याला त्या दोन सर्कल मधलं दोन सर्कलच्या सेंटरचा डिस्टन्स फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी मी दोन्ही केसेस या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट केस आहे, ही आहे केस 1. तर ह्यामध्ये काय आहे, या ठिकाणी हे दोन्ही सर्कल एकमेकांना इंटरनली टच करतायत. तर हा जो मोठा सर्कल आहे त्या मोठ्या सर्कलचं डिस्टन्स हे आहे, समजा त्याचा सेंटर जो आहे त्या सर्कलचा तो इथं आहे फॉर एक्झाम्पल. आणि हा सर्कल आहे, याचा सेंटर इथं आहे. त्यानंतर हा जो छोटा सर्कल आहे, छोटा सर्कल त्याचं सेंटर फॉर एक्झाम्पल इथं आहे. तर ह्या केस 2 मध्ये या ठिकाणी हे जे दोन सर्कल आहेत हे एक्सटर्नली टच करतायत, हे दोन्ही इंटरनली आणि हे एक्सटर्नली. तर ही केस 2 आहे. तर या सर्कलचं हे सेंटर आहे, या सर्कलचं हे सेंटर आहे. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितले त्यांनी, तर या सेंटर मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे आपल्याला. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स? मग या दोन्ही सेंटर मधलं डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आणि हे सर्कल दोन्ही एक्सटर्नली टच करतायत, तर या दोन्ही मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचे. तर या ठिकाणी काय करावं लागेल बघा, हे जे छोटं सर्कल आहे तर या सेंटर पासून इथपर्यंत हे त्याचं रेडियस आहे. ह्याला आपण घेऊ, ह्याला कन्सिडर करूया R2. इथून इतकं रेडियस R2. त्यानंतर ह्या पॉइंट पासून हा जो पॉइंट आहे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे तर ह्याला रेडियस 1 म्हणू. तर हे R1 म्हणजे मोठ्या सर्कलचं रेडियस, R2 म्हणजे छोट्या सर्कलचं रेडियस. तर ह्या दोन्ही सर्कल मधलं जर डिस्टन्स म्हणजेच काय, या ठिकाणी मी लिहितो डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल टचिंग इंटरनली. तर या ठिकाणी हे दोन्ही सर्कल इंटरनली टच करतायत, तर या ठिकाणी या दोन्ही सर्कलचे सेंटर मधलं डिस्टन्स इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते कसं फाइंड करणार. तर हे जे R1 आहे, ह्या R1 मधून काय मायनस करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी R2 मायनस करावं लागेल. बरोबर आहे. तर R1 मधून R2 मायनस करायचं, कारण की R1 हे मोठ्या सर्कलचं रेडियस आहे इथून इथपर्यंत आणि R2 या छोट्या सर्कलचं रेडियस आहे इथून इथपर्यंत. तर ह्यामधून हे मायनस केलं तर आपल्याला इथून एवढं डिस्टन्स मिळते. तर ह्या ठिकाणी बघा R1 ची व्हॅल्यू काय आहे, मोठ्या सर्कल 5.5 आणि R2 ची व्हॅल्यू काय आहे 3.3. तर या ठिकाणी 5.5 मधून 3.3 मायनस करूया. तर हे मायनस केल्यानंतर किती राहते इथं 2.2
सेंटीमीटर. तर ही पहिली केस आहे. या पहिल्या केसमध्ये काय कंडिशन आहे की सर्कल एकमेकांना इंटरनली टच करतायत. तर त्या ज्यावेळेस सर्कल एकमेकांना इंटरनली टच करणार आहे त्यावेळेस त्यांच्यामधलं सेंटर मधलं डिस्टन्स काय असणार आहे 2.2 सेंटीमीटर. तर या ठिकाणी केस 2 मध्ये हा जो सर्कल आहे त्याचं सेंटर आहे हा सेंटर आहे त्या सर्कलचा आणि ह्या छोट्या सर्कलचा हा सेंटर आहे. तर या दोन्ही सेंटर मधला डिस्टन्स, तर या दोन्ही सेंटर मधला डिस्टन्स तर हे कसं फाइंड करणार. तर या ठिकाणी ह्या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हे आहे मोठ्या सर्कलचं रेडियस. त्यानंतर या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत हे आहे छोट्या सर्कलचं रेडियस. तर या ठिकाणी या दोन्ही सर्कलच्या सेंटरचं जर डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे दोन्ही रेडियस ऍड करावं लागते. तर ह्या ठिकाणी केस 2 साठी काय येणार, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल टचिंग एक्सटर्नली. तर या ठिकाणी दोन सर्कल एक्सटर्नली टच करतायत तर त्यावेळेस त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स हे काय असणार आहे, तर हे दोन्हीचं ऍडिशन r1 प्लस r2. r1 काय आहे 5.5, r2 काय आहे या ठिकाणी 2.2. या दोन्हीचं जर ऍडिशन केलं तर किती येते 7.7 सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा आपले दोन उत्तर आलेले आहेत. हे करेक्ट आहे का 5.5 प्लस 2.2 नाही 3.3 आहे, सॉरी 3.3 आहे बघा इथं. तर या दोन्हीचं ऍडिशन येते 8.8. 5 प्लस 3 8 5 प्लस 3 8. तर या ठिकाणी 2.2 आणि 8.8. तर या ठिकाणी बघा हे डी ऑप्शन मध्ये आहे. तर क्वेश्चन नंबर 1 चं करेक्ट ऑप्शन आहे डी. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये डी हे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेला आहे आपल्याला टू सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. तर ह्या ठिकाणी दोन सर्कल दिलेले आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. तर कसे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, तर सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. तर ते एकमेकांच्या सेंटर मधून पास करतायत, सर्कलच्या सेंटर मधून ते दोन्ही सर्कल पास करतायत. तर इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 12, तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स जर 12 असेल त्या दोन्ही सर्कलच्या, तर व्हॉट इज द रेडियस ऑफ ईच सर्कल. तर प्रत्येक त्या दोन्ही व्हॉट इज द रेडियस ऑफ द ईच सर्कल, तर त्या सर्कलचं रेडियस काय असणार आहे. तर ह्यासाठी एक आधी फिगर काढतो मी तुम्हाला. तर फिगर काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर या क्वेश्चन मध्ये दोन सर्कल आपण या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत आणि बघा हा जो फर्स्ट सर्कल आहे तो दुसऱ्या सर्कलच्या सेंटर मधून पास होतोय आणि हा जो सेकंड सर्कल आहे तो पहिल्या सर्कलच्या सेंटर मधून पास होतोय. तर हे जे फर्स्ट लाईन आहे त्याचा हे अर्थ आहे इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 12. तर या दोन्ही सेंटर मधलं डिस्टन्स जे आहे ते कितीचं आहे 12. या दोन्ही मधलं डिस्टन्स आहे 12. व्हॉट इज द रेडियस ऑफ ईच सर्कल. तर ह्या ठिकाणी या सर्कलचं रेडियस काय आहे, हे जे सर्कल आहे त्यांचं रेडियस काय आहे. तर हे क्वेश्चन आहे. तर दोन सर्कल आहेत, टू सर्कल्स, ते इंटरसेक्ट करतात एकमेकांना. ते दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतात. बघा या ठिकाणी हे दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. सच दॅट कसे इंटरसेक्ट करतायत, ईच सर्कल प्रत्येक सर्कल पास होतो थ्रू द सेंटर ऑफ द अदर. तर एक सर्कल काय करते दुसऱ्या सर्कलच्या सेंटर मधून पास होते. तर बघा या ठिकाणी हा फर्स्ट सर्कल आहे, हा सेकंड सर्कल आहे. तर हा जो फर्स्ट सर्कल आहे तो या सेकंड सर्कलच्या सेंटर मधून पास होतोय आणि हा जो सेकंड सर्कल आहे तो या फर्स्ट सर्कलच्या सेंटर मधून पास होतोय.
तर ही जी फर्स्ट लाईन आहे इथपर्यंत याचा हा अर्थ आहे. ठीक आहे. आणि इथं काय दिलंय, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज. तर हे जे दोन सर्कल आहे या दोन्ही सर्कलचे जे सेंटर आहेत त्यांच्यामधला डिस्टन्स आहे 12. व्हॉट इज द रेडियस ऑफ इच सर्कल. मग ह्या सर्कलचं, या दोन्ही सर्कलचं रेडियस काय आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये या ठिकाणी या दोन्ही सर्कलचं जे रेडियस आहे ते या ठिकाणी बघा, या सेंटर पासून या बाउंड्री पर्यंत हे या फर्स्ट सर्कलचा रेडियस आहे. आणि या ठिकाणी हा जो सेकंड सर्कल आहे त्याच्या सेंटर पासून त्याच्या बाउंड्री पर्यंतचा डिस्टन्स हे म्हणजे रेडियस असते, तर ते पण 12च आहे. तर या ठिकाणी दोन्ही सर्कलचं रेडियस आहे 12 सेंटीमीटर. तर त्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी ऑप्शन हे करेक्ट आहे. अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. एक सर्कल आहे, तो सर्कल एका पॅरलोग्रामच्या सर्व साइडला टच करतोय. सो द पॅरलोग्राम मस्ट बी ए. तर तो पॅरलोग्राम काय असणार आहे. रेक्टँगल, रोम्बस, स्क्वेअर, ट्रॅपेझियम. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक सर्कल आहे. या ठिकाणी मी हा एक सर्कल काढलाय आणि तो सर्कल टच करतो ऑल साइड्स ऑफ पॅरलोग्राम. तर या ठिकाणी एक मी पॅरलोग्राम काढलेला आहे ज्याच्या अपोजिट साइड्स एकमेकांना पॅरलल असतात. तर ह्या दोन्ही साइड एकमेकांना पॅरलल आहेत आणि वरच्या पण साइड एकमेकांना पॅरलल आहेत. तर हा पॅरलोग्राम आहे, याच्या चारही साइडला या ठिकाणी हा सर्कल टच करतोय. तर हा पॅरलोग्राम जो आहे तर तो काय आहे, रेक्टँगल आहे, रोम्बस आहे, स्क्वेअर आहे का ट्रॅपेझियम आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये या ठिकाणी हे जे रोम्बस आहे त्याच्या साइड्स या ठिकाणी टिल्टेड आहेत. तर या चारही ऑप्शन मध्ये रोम्बसच्या पण साइड्स टिल्टेड असतात, त्यामुळे या ठिकाणी रोम्बस हे करेक्ट ऑप्शन आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4, लेंथ ऑफ अ टँजंट सेगमेंट, length of a tangent segment drawn from a point which is at a distance 12.5 centimeter from the center of a circle is 12 centimeter. Find the diameter of the circle. तर क्वेश्चन नीट लक्ष द्या. काय दिले, लेंथ ऑफ अ टँजंट सेगमेंट. तर एक टँजंट सेगमेंट आहे त्याची लेंथ तो कसा ड्रॉ केलाय बघा, फ्रॉम अ पॉइंट. कुठून ड्रॉ केलाय टँजंट सेगमेंट, विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर. तर तो जो पॉइंट आहे तो या सर्कलच्या सेंटर पासून 12.5 सेंटीमीटर आहे. तर हा ए पॉइंट आहे, या पॉइंटहून टँजंट सेगमेंट ड्रॉ केलाय. तर मला सांगा या ठिकाणी ए ओ का ए बी या ठिकाणी टँजंट सेगमेंट आहे. तर या ठिकाणी बघा ए बी हा टँजंट सेगमेंट आहे. आणि या ठिकाणी हा जो ए पॉइंट आहे हा सर्कलच्या सेंटर पासून याचा डिस्टन्स आहे 12.5 सेंटीमीटर आणि टँजंट सेगमेंटचं लेंथ आहे 12 सेंटीमीटर. तर या ठिकाणी डायमीटर सर्कलचं फाइंड करायचं आहे, सर्कलचं डायमीटर. तर आपण जर या ठिकाणी हे जर रेडियस फाइंड केलं या सर्कलचं, तर ह्याचं जर डबल केलं तर आपल्याला डायमीटर आपण फाइंड करू शकतो. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायमीटर फाइंड करायचं आहे. तर डायमीटर फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी हे जे ओ बी आहे तर हे आपण फाइंड करूया. कारण की आपल्याला या ठिकाणी जे टँजंट सेगमेंट आहे त्याची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर, म्हणजे ए पासून बी चं डिस्टन्स आहे 12 सेंटीमीटर. त्यानंतर ओ म्हणजे हा सर्कलचा सेंटर आहे त्यापासून ह्या ए चं डिस्टन्स आहे 12.5 सेंटीमीटर, हे पण आपल्याला दिलेलं आहे. आणि आता आपण ह्या दोन्हीचा यूज करून आपण या ठिकाणी हे जे ओ बी म्हणजे रेडियस आहे सर्कलचं तर ते आपण या ठिकाणी फाइंड करणार आहे आणि त्याचं डबल केल्यानंतर आपल्याला डायमीटर मिळते. तर आपण तुम्हाला माहिती आहे टँजंट थेरम नुसार, तुम्ही जे टँजंट थेरम शिकलात त्या टँजंट थेरम नुसार या ठिकाणी हा ए बी काय आहे, या सर्कलला टँजंट आहे आणि हा जो ओ बी आहे हा रेडियस आहे. तर रेडियस आणि टँजंट हे टँजंट थेरम नुसार हे एकमेकांना काय असतात,
परपेंडिक्युलर असतात किंवा ते एकमेकांसोबत 90 डिग्रीचा अँगल बनवतात. तर या क्वेश्चन मध्ये OB आणि AB हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, रेडियस आणि टँजंट. त्यामुळे या ठिकाणी हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे. तर या ठिकाणी OBA, तर हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी फॉर्म होतो. तर हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे ह्यामध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून आपण OB हे फाइंड करणार आहे. तर यासाठी बघा मी आधी ट्रायंगल या ठिकाणी कन्सिडर करतो. तर या ठिकाणी आपण ट्रायंगल कन्सिडर करूया. एकतर OBA किंवा OAB यापैकी कोणताही ट्रायंगल तुम्ही कन्सिडर करू शकता. तर या ठिकाणी मी कन्सिडर करतो OBA. तर या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल OAB किंवा OBA कोणताही घ्या, कसंही घ्या. महेश दळवे म्हणले काय आणि दळवे महेश म्हणलं काय तरी एकच होते. तर ह्या ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे OBA याची व्हॅल्यू इक्वल टू 90 डिग्री आहे. तर याचं रिझन आहे टॅन्जंट थेरम. हा टॅन्जंट थेरम नुसार हे आलेलं आहे. आता आपण काय करणार आहेत, या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे यामध्ये हा अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळं या ठिकाणी या ट्रायंगलला आपण पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. तर बाय पायथागोरस थेरम तर पायथागोरस थेरम नुसार या ठिकाणी पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. तर 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे हायपोटेनस असते. तर OA स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. तर हे पायथागोरस थेरम अप्लाय केलंय. आता ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया. OA आहे 12.5 स्क्वेअर. OB माहित नाही, फाइंड करायचं. AB 12 स्क्वेअर. आता स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. तर 12.5 चा स्क्वेअर, तर 12.5 चा स्क्वेअर तुम्ही फाइंड करा. तर कसं फाइंड करणार तुम्ही, 12.5 इंटू 12.5 करायचं. हे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही चेक करा, हे येते 156.25. तर हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे येऊन जाईल. पॉइंट नंतर या ठिकाणी 2 डिजिट आहेत म्हणून पॉइंट नंतर 2 डिजिट घेतलेले आहेत. तर हे मल्टिप्लिकेशन तुम्ही नंतर करून चेक करा. तर हे येते 156.25 इज इक्वल टू OB स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर आहे 144. 156.25 हा 144 लेफ्ट साइडला आल्यानंतर मायनस 144 इक्वल टू OB स्क्वेअर. आवाज आहे ना सर नीट. या ठिकाणी 156.25 मायनस 144. तर ह्या दोन्हीचं सबट्रॅक्शन कसं करायचं मी इथं सांगतो. 156.25 आणि 144. आता बरेच जणांना हे सबट्रॅक्शन येत नाही, कारण की या ठिकाणी एक नंबर पॉइंट मध्ये आहे, डेसिमल मध्ये आहे आणि एक नाहीये. तर 144 ला आपण 144 ह्याला आपण असं लिहू शकतो 0.00. 144 ला आपण असं लिहू शकतो. सबट्रॅक्शन करायचं. 5 मधून 0 गेले, 2 मधून 0 गेले 2, 4 मधून 6 गेले 2, 5 मधून 4 गेले 1. किती आलं, 1 मधून 1 गेला 0. तर हे आहे 12.25 इज इक्वल टू OB स्क्वेअर. तर आपल्याला OB फाइंड करायचे. तर
ओबी फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, हा जो स्क्वेअर आहे तो ह्या साईडला आल्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट होणार आहे. 12.25 इज इक्वल टू ओबी स्क्वेअर, सॉरी ओबी, फक्त ओबी, हा स्क्वेअरचा इकडे रूट झाला. तर ओबी, तर हा ओबी इकडे लिहितोय आणि 12.25 चा स्क्वेअर रूट काय येतो, 12.25 चा स्क्वेअर रूट. तर बघा 12.25 चा स्क्वेअर रूट हा येतो 3.5. 3.5 हा 12.25 चा स्क्वेअर रूट आहे. तर कसा बघा, जर तुम्ही 3.5 चा स्क्वेअर जर केला तर हे 12.25 येते. बघा कसं, तर इथं सांगतो मी तुम्हाला. तर तुम्हाला मी एक शॉर्टकट आय थिंक ह्याच्या पूर्वी सांगितलंय का नाही काय माहिती. तर 35 चा स्क्वेअर फाइंड करण्यासाठी एक शॉर्टकट असतो. तर आधी 5 चा स्क्वेअर लिहायचा 25, नंतर 3 च्या नंतर येणारा नंबर कोणता असते, 4 असतोय. 3 नंतर येणारा नंबर काय असते, 1 2 3 4 नाही का. तर त्यामध्ये 3 नंतर येणारा नंबर 4 असते. 3 4 चा किती होतंय, 12. तर हे 12. तर 1 2 2 5. तर 35 चा स्क्वेअर काय आहे, 1 2 2 5. पण ह्या ठिकाणी पॉइंट आहे, इथं काय आहे, पॉइंट आहे. म्हणजे पॉइंट नंतर बघा हे स्क्वेअर असल्यामुळं 2 पॉइंट, तर ह्या 2 डिजिटच्या अगोदर एक पॉइंट द्यायचा. तर 3.5 चा स्क्वेअर किती आला, 12.25. तर 12.25 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे, 3.5. तर हे समजलं का 3.5 कसं आलं. तर या ठिकाणी 12.25 चा स्क्वेअर रूट आहे 3.5. तर ओबी ची व्हॅल्यू आलेली आहे 3.5. तर डायमीटर आपल्याला क्वेश्चन मध्ये ओबी 3.5 ओके, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये डायमीटर विचारलंय. पण डायमीटर म्हणजेच काय, डायमीटर इज इक्वल टू ह्या ओबी चं काय करावं लागेल, डबल करावं लागेल. ओबी म्हणजे काय, रेडियस ना. तर रेडियसला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर डायमीटर येत असते. तर ह्या ठिकाणी 2 इंटू ओबी ची व्हॅल्यू किती, 3.5. तर 2 इंटू 3.5, तर हे येते 3.5 चं डबल, तर हे येते 7. तर या ठिकाणी हे जे डायमीटर आहे सर्कलचं ते आलेलं आहे 7 सेंटीमीटर. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये सी ऑप्शन हे करेक्ट आहे. Question number 5. If two circles are touching externally, दोन सर्कल एक्सटर्नली टच करतायत, how many common tangents of them can be drawn? तर आपण किती कॉमन टँजंट्स त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. तर या क्वेश्चन मध्ये दोन सर्कल आहेत जे एक्सटर्नली टच करतायत आणि या दोन्ही सर्कलला आपण किती कॉमन टँजंट्स या ठिकाणी. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये दोन सर्कल या ठिकाणी एक्सटर्नली टच करतायत आणि या ठिकाणी आपल्याला किती कॉमन टँजंट्स या ठिकाणी आपण ड्रॉ करू शकतो. तर कॉमन टँजंट, तर दोन्ही सर्कल साठी एक कॉमन एकच टँजंट आपल्याला असे किती आपण कॉमन टँजंट या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. तर बघा टँजंट म्हणजेच काय, तो सर्कलला एकाच ठिकाणी टच करतो. तर बघा या ठिकाणी मी या दोन्ही सर्कल साठी एक टँजंट मी ड्रॉ करतो. तर बघा या दोन्ही सर्कल साठी ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे ते एक टँजंट या ठिकाणी या दोन्ही सर्कल साठी ही लाईन या ठिकाणी या सर्कलला एकाच पॉइंटला टच करते आणि या सर्कलला पण एकाच पॉइंटला टच करते. तर ही लाईन या दोन्ही सर्कल साठी एक कॉमन टँजंट आहे. तर ही एक कंडिशन होऊ शकते. आणि दुसरी अजून एक कंडिशन काय आहे, तर हे जे दोन्ही सर्कल या ठिकाणी टच करतायत, तर यामधून जर आपण एखादा लाईन जर आपण ड्रॉ केली कॉमन,
तर बघा ही पण लाईन या ठिकाणी या दोन्ही सर्कलसाठी कॉमन टँजंट आहे. तर अजून कोणती पॉसिबिलिटी आहे का अशी? तर या ठिकाणी बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले आहे की किती कॉमन टँजंट्स आपण या दोन सर्कलला जे एकमेकांना एक्सटर्नली टच करतायत तर अशी किती कॉमन टँजंट्स ड्रॉ करू शकतो. तर कोणतं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे? बी ऑप्शन हे करेक्ट आहे. Angle ACB is inscribed in arc ACB of a circle with center O. तर अँगल ACB हा इन्स्क्राइब्ड आहे या आर्क ACB मध्ये सर्कलच्या with center O. If angle ACB is equal to 65 degree, find measure of arc ACB. तर अँगल ACB दिलाय 65 डिग्री. तर आपल्याला आर्क फाइंड करायचा आहे ACB. तर या आर्कचं मेजरमेंट काय आहे? तर हा क्वेश्चन समजण्याआधी मी आधी डायग्राम काढतो, त्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन समजेल. तर या ठिकाणी मी या क्वेश्चन साठी डायग्राम काढलेली. तर हा जो अँगल आहे ACB हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे या आर्क मध्ये, आर्क ACB. बघा हा जो आर्क आहे ACB या आर्क मध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. तर या सर्कलचा सेंटर आहे O. If angle ACB is equal to 65 degree, ACB हा अँगल आहे 65 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क ACB. तर हा जो ACB हा जो आर्क आहे याचा मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरमची कन्सेप्ट वापरायची आहे. तर हा जो अँगल आहे अँगल ACB, तर हा जो अँगल आहे इक्वल टू अँगल ACB इज इक्वल टू हा अँगल हाफ असतो. कुणाचा हाफ असतो? मेजर ऑफ आर्क AB. तर हा जो AB आर्क आहे, हा A पासून ते B पर्यंतचा आर्क, हा जो आर्क आहे ह्याचं जे काय मेजरमेंट असणार आहे त्याचं मेजरमेंटचं हाफ मेजरमेंट ह्या अँगलचं असते. तर अँगल ACB ची व्हॅल्यू काय असते? तर ही या आर्कच्या हाफ असते. हे जे आर्कचं मेजरमेंट जे काय असेल त्याचं हाफ करायचं, तेवढं या अँगलचं मेजरमेंट असते. ह्याला काय म्हणायचं? कोणता थेरम? तर ह्याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट शिकवताना त्यापूर्वी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे काय हे शिकवलेलं आहे. तर तुम्ही जर व्हिडिओ नीट लक्षपूर्वक जर पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला समजेल. जर नसेल पाहिले तर परत एकदा पहा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे काय. तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 1/2 आहे हा आपण आता डिव्हिजन मध्ये, हा इकडे लेफ्ट साइडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये येणार. 2 into अँगल ACB इज इक्वल टू इथं येणार मेजर ऑफ आर्क AB. तर या ठिकाणी 2 into अँगल ACB ची व्हॅल्यू किती दिली क्वेश्चन मध्ये? 65 डिग्री. तर या ठिकाणी पुट करू 65 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AB. आता इथं 2 into 65 किती येते? 130 डिग्री. तर मेजर ऑफ आर्क AB, तर आर्क AB ची व्हॅल्यू किती आहे? 130 डिग्री. हा जो आर्क आहे AB ह्याची व्हॅल्यू आहे 130 डिग्री. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये कोणता आर्क विचारलाय?
फाइंड मेजर ऑफ आर्क ACB. ACB हा आर्क फाइंड करायचा आहे आणि आपण फाइंड केला AB. म्हणजे या सर्कलचा इथून एवढं आपण मेजरमेंट फाइंड केले, इथून एवढं बाकी आहे. तर इथून एवढं आपण कसं फाइंड करणार? तर बघा या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ आर्क AB आपण फाइंड केलेला आहे. म्हणजे हा जो आर्क आहे याचं मेजरमेंट फाइंड केले. आता आपल्याला हा आर्क फाइंड करायचा आहे ACB. तर मेजर ऑफ आर्क ACB, तर हे फाइंड करण्यासाठी ACB, तर हा जो सर्कल असतो त्याचं मेजरमेंट असते 360 डिग्री. तर या 360 डिग्री मधलं आपल्याला AB माहिती आहे. मेजर ऑफ आर्क AB माहित आहे. तर या 360 डिग्री मधून मेजर ऑफ आर्क जर AB, म्हणजे हा जो आर्क AB जर मायनस केला तर आपल्याला हा जो राहिलेला आर्क आहे ACB, तर याचं मेजरमेंट आपल्याला मिळते. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क AB. तर आर्क AB चं मेजरमेंट काय आहे 130 डिग्री. तर 130 डिग्री मायनस करायचं 360 मधून. तर हे मायनस केल्यानंतर हे राहते 230 डिग्री. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क आहे आर्क AB इज इक्वल टू 230 डिग्री. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 मध्ये मेजर ऑफ आर्क ACB आहे 230 डिग्री, म्हणजे ऑप्शन D हे करेक्ट आहे.